हाय फ्रेंड्स, आज आपण इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे घेतो हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इव्हनिंग स्टार हा एक बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 3 कॅन्डलला मिळून तयार होतो. हा 1, 2 आणि हा 3. हा अप ट्रेंड नंतर शेवटी दिसून येतो. त्यानंतर मार्केटचा ट्रेंड बदलून मार्केट डाऊन ट्रेंडला खाली यायला सुरुवात होते. यामध्ये पहिली कॅन्डल ही ग्रीन असते, जी मार्केटमधील तेजी दर्शवते. त्यानंतर एक डोजी कॅन्डल तयार होते, जी अनिर्णित दिशा दाखवते. म्हणजे मार्केट वर जाईल किंवा खाली येईल हे सांगू शकत नाही. ही डोजी कॅन्डल गॅप अप ओपन होते. ही डोजी कॅन्डल ग्रीन असो किंवा रेड कलरची असू शकते. त्यानंतर एक मोठी रेड कॅन्डल तयार होते, जिची बॉडी ही आधीच्या ग्रीन कॅन्डलच्या 50% खाली जाऊन क्लोज होते किंवा त्याच्यापेक्षा पूर्णपणे खाली जाऊन क्लोज होते. तर इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री एक्झिट कसे करावे. तर इव्हनिंग स्टार पॅटर्न झाल्यानंतर दुसरी रेड कॅन्डल तयार होण्याची वाट पाहावी. जर दुसरी रेड कॅन्डल तयार झाली तर त्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट ऑप्शन बाय करू शकता, म्हणजे निफ्टी बँक निफ्टी मध्ये किंवा इंडेक्स मध्ये. त्यानंतर तुम्ही स्टॉक सेल करू शकता आणि स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्या वर लावावा. पॉलीगॅप फाइनटेक कंपनीचा स्टॉकचा चार्ट आहे. या स्टॉकच्या चार्टवर 3 जानेवारीला इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस सपोर्ट रेजिस्टन्स ऍक्ट करत होती. नंतर तिने रेजिस्टन्स तोडला. प्राइस अप ट्रेंडला जायला लागली. अप ट्रेंड मध्ये इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला. इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण सेकंड रेड कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. सेकंड रेड कॅन्डल फॉर्म झाली. त्यानंतर एंट्री मोठी झाली असती तर एंट्री रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आणि स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्यावर. त्यानंतर आपण इथे स्टॉक सेल केलं असतं आणि टार्गेट नेक्स्ट सपोर्ट. त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेलेली आहे. त्यानंतर बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीच्या स्टॉकच्या चार्टवर 27 सप्टेंबरला इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. इव्हनिंग स्टार प्राइस सपोर्ट रेजिस्टन्सवर ऍक्ट करत होती. तिने ते रेजिस्टन्स तोडलं. नंतर प्राइस अप ट्रेंडला गेली. अप ट्रेंड मध्ये इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं. इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर आपण सेकंड रेड कॅन्डल फॉर्म होण्याची वाट बघितली. त्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली आपण एंट्री बनवली असती आणि स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्या वर. त्यानंतर प्राइस डाऊन ट्रेंडला गेली. त्यानंतर निफ्टी 50 इंडेक्स मध्ये 2 जानेवारीला इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होती. अप ट्रेंड मध्ये इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली. फर्स्ट तेजी दर्शवत होती मार्केटची. त्यानंतर सेकंड तयार होणारी कॅन्डल ही डोजी कॅन्डल तयार झाली. ती अनिर्णित दिशा दाखवत होती, म्हणजे मार्केट अजून वर जाईल किंवा खाली जाईल हे समजू शकत नव्हतं. त्यानंतर तिसरी तयार होणारी रेड कॅन्डल ही पहिल्या ग्रीन कॅन्डलच्या 50% बॉडीच्या आणि खाली क्लोज झालेली आहे. पूर्णच क्लोज झालेली आहे. त्यानंतर आपली एंट्री कुठे बनली असती तर सेकंड तयार रेड कॅन्डल, पण इथे सेकंड तयार होणारी रेड कॅन्डल झाली नाही. त्यानंतर होणारी एक रेड कॅन्डल, तिथे आपण एंट्री बनवली असती आणि स्टॉप लॉस डोजी कॅन्डलच्या ह्याच्यावर. त्यानंतर प्राइस भरपूर डाऊन ट्रेंडला गेलेला आहे आणि हा टार्गेट हा सपोर्ट. आपली एंट्री कुठे बनली असती इथे, ते आपण निफ्टी 50 मध्ये फुट साइडला एंट्री बनवली असती आणि स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्यावर. त्यानंतर निफ्टी बँक इंडेक्स मध्ये 16 डिसेंबरला इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होतं. अप ट्रेंड मध्ये इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनली. फर्स्ट तयार होणारी कॅन्डल ही ग्रीन होती. ती मार्केटची तेजी दर्शवत होती. त्यानंतर तयार होणारी सेकंड कॅन्डल ही डोजी कॅन्डल बनली. त्यानंतर तिसरी कॅन्डल ही पहिल्या ग्रीन कॅन्डलच्या पूर्णपणे बॉडीच्या खाली क्लोज झाली. त्यानंतर आपली एंट्री कुठे बनली असती, इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न बनल्यानंतर एक रेड कॅन्डल तयार व्हायला पाहिजे होती. इथे रेड कॅन्डल तयार झाली. तिथे आपली एंट्री बनली. स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्या वर. त्यानंतर प्राइस भरपूर डाऊन ट्रेंडला गेलेली आहे. इथे आपण बँक निफ्टी मध्ये पुट ऑप्शन बाय करायला पाहिजे होतं आणि स्टॉप लॉस हा डोजी कॅन्डलच्या हायच्यावर. तर मित्रांनो, भरपूर चार्टचा सराव करत राहा, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा सराव करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.